नमस्कार. आज पद्मिनी एकादशी 27 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. ही एक विशेष एकादशी आहे जी अधिक मासात येते आणि ती भगवान विष्णूंना समर्पित आहे. असा समज आहे की हे व्रत केल्याने सुख, समृद्धी, मनोकामनांची पूर्ती आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त होतात. भक्त पूजा अर्चा, उपवास, दानधर्म आणि मंत्रोच्चाराद्वारे भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करतात. हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत महत्त्व आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची आराधना करतात, तसेच सुख, समृद्धी, आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रार्थना करतात. या वर्षी पद्मिनी एकादशीचे व्रत 27 मे रोजी पाळले जाईल. पद्मिनी एकादशी विशेष का मानली जाते? सर्व एकादशी व्रतांमध्ये पद्मिनी एकादशी अत्यंत विशेष मानली जाते. याचे कारण असे की ही एकादशी केवळ अधिक मासात, ज्याला मलमास असेही म्हणतात, येते. अधिक मास हा एक अतिरिक्त महिना असतो जो हिंदू चांद्रपंचांगात दर काही वर्षांच्या अंतराने येतो. पद्मिनी एकादशीचे धार्मिक महत्त्व. हिंदू श्रद्धांनुसार या पवित्र एकादशीचे व्रत केल्याने लाभ प्राप्त होतात. आध्यात्मिक प्रगती आणि विकास, मनोकामनांची पूर्ती, सुख, समृद्धी आणि कल्याण, भगवान विष्णूंप्रती भक्तीची दृढता. असे मानले जाते की पद्मिनी एकादशीचे व्रत केल्याने सामान्य एकादशी व्रतापेक्षाही अधिक आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद लाभतो. पद्मिनी एकादशी व्रताचे विधी. दिवसभर श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत पाळावे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करावी. पद्मिनी एकादशी व्रतकथा वाचावी किंवा श्रवण करावी. पूजेच्या वेळी तुळशीची पाने, फळे, मिठाई आणि दिवा अर्पण करावा. दिवसभर भजन, ध्यान आणि मंत्रजप यामध्ये मग्न राहावे. एकादशी व्रताचे साधे नियम. एकादशी व्रतादरम्यान भाविक साधारणपणे खालील नियमांचे पालन करतात. धान्ये, भात आणि जड अन्नाचे सेवन टाळावे. जर आपण निर्जला व्रत करत नसाल तर केवळ सात्विक अन्नाचेच सेवन करावे. संपूर्ण दिवस पूजा, भक्ती आणि आत्मसंयमात घालवावा. व्रतसमाप्ती केवळ विहित वेळीच करावी. पद्मिनी एकादशी पूजेची पद्धत. सकाळची पूजा. ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे, स्नान करावे आणि व्रताची व पूजेची सुरुवात करावी. विष्णू सहस्रनामाचे पठण करा आणि नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. दानधर्म आणि सायंकालीन पूजा. या दिवशी अन्न, वस्त्र किंवा धन यांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सायंकाळी तुळशीच्या रोपाजवळ मातीचा दिवा प्रज्वलित करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.